बघू शकता उद्याचं नियोजन काय कोणत्या पद्धतीने डेकोरेशन केलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us. सो हे गाईज, गुड इव्हिनिंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय ते म्हणजे चर्चमध्ये. तर आता आपण फायनली येऊन पोचलो चर्चमध्ये. फुल डेकोरेशन केलंय. सो बघा आपण, सो फुल डेकोरेशन केलेले आहे आणि आपण जाणार आहोत ते म्हणजे आतमध्ये. तर आता क्रिसमस आहे त्याच्यामुळे मग क्रिसमसचं पूर्ण डेकोरेशन केले तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि आतमध्ये कसं वातावरण आहे ते पण बघायला मिळणार आहे. तर चालेल, मग आपण पूर्ण डेकोरेशन कोणत्या पद्धतीने केले ते आपण पाहू. पूर्ण लाईटिंग लावले आहेत आणि फुल डेकोरेशन केले. क्रिसमसचं प्रोग्राम आहे त्याच्यामुळे मग आपण बघू शकता पिलर्सना लाईटा लावले आहेत. पूर्ण आजूबाजूच्या परिसरमध्ये लाईटिंग देखील लावलेले आहे. हे बघा, झाडांवर देखील लाईटिंग लावलेले आहेत. फुल डेकोरेट केलेले आहे. पण बघू शकता, हे बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि उद्या क्रिसमस सण आहे त्याच्यामुळे मग फुल असं डेकोरेशन केलेलं आहे आणि भरपूर गर्दी आहे. आणि उद्याचं जे कार्यक्रम होणार आहे ते अप्रतिम असं होणार आहे. तर बघू शकता उद्याचं नियोजन. पण आता आतमध्ये जातोय. जर आतमध्ये व्हिडिओ देत असेल तर काढू. मंडळी आपण चालू होते म्हणजे आतमध्ये. आतमध्ये आपण बघू शकता. आयुष्यात पहिल्यांदा आलोय मी चर्चमधलं डेकोरेशन. So amazing. शांत वाटतं आणि बसायला एकदम अमेझिंग असं अमेझिंग डेकोरेशन आहे. किती छान वातावरण आहे.
तर कसं काय वाटलं तुम्हाला डेकोरेशन आणि इथल्या प्रत्येक गोष्ट कसे आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा एकदा अजून नजारा. चला तर मंडळी, व्हिडिओला आपण करू इथंच स्टॉप. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.